अनन्य व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आसपास एखादा अपघात घडला किंवा दुर्घटना घडली की अपघातग्रस्त व्यक्तीला गरज असते ती तातडीच्या मदतीची। अनेकदा वेळेवरती मिळालेली ही मदत त्या व्यक्तीसाठी जीवदान ठरते। अशा अपघातग्रस्तांसाठी सांगली शहरामध्ये एक हेल्पलाईन चालवली जाते। केवळ समाजकार्याच्या भावनेने आज अनेक तरुण या हेल्पलाईनशी जोडले गेलेले आहेत। सांगली शहरातील ही हेल्पलाईन टीम शहरात कुठेही काहीही घटना घडली तर मदतीला धावून जाते ती हेल्पलाईनची टीम। माझे मित्र केडी कोळी हे जयसिंगपूरला आपल्या मोटरसायकलवरून जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली। त्यात ते गंभीररित्या जखमी झाले। रस्त्यावर प्रवाशांनी हेल्पलाईन या संस्थेला फोन केल्यानंतर हे 8 किलोमीटरचे अंतर अवघ्या 8 मिनिटात पार करून हेल्पलाईनची टीम तिथे दाखल झाली। थांबलेले ट्रॅफिक जे अशक्यप्राय गोष्ट होती ती त्यांनी अवघ्या 4 ते 5 मिनिटात ट्रॅफिक क्लिअर करून तिथे जाग्यावरच प्रथमोपचार करून आमच्या मित्रांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केलं व त्यांचा जीव वाचवला। रस्त्यावर एखादा अपघात घडला तर अनेकदा पोलीस केसच्या भीतीने अनेक जण बघ्याची भूमिका घेतात आणि हळहळतात। मात्र अपघातग्रस्तासाठी प्रत्येक क्षण हा जीवन मरणाचा प्रश्न असतो। याचीच गरज ओळखून सांगलीतल्या एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या बसवराज हिरेमठ यांनी हेल्पलाईन सुरू केली। या हेल्पलाईनची धुरा आधी एकटे बसवराज बघायचे, पण हळूहळू याचा पसारा वाढला आणि या कामाचं महत्त्व जाणवलेले अनेक युवक स्वखुशीने त्यांच्या कामात सहभागी झाले। आज या हेल्पलाईन टीम मध्ये 150 जण कार्यरत आहेत। 150 लोकांची टीम असून त्याच्यामध्ये ही टीम जी आहे ना मित्र सगळे एकामेकाला मित्राला जोडून आलेली टीम आहे। आणि ही मुलं जी आहेत स्वतः इस्त्री काम करणारे आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूरशा अशा वेगवेगळ्या हे आहेत की पेपर वाटणारे सकाळी पेपर वाटतोय आणि तो हेल्पलाईनमध्ये नंतरचं काम करतोय। MIDC मध्ये कामं करणारी मुलं आहेत। या अन्य ठिकाणी कापड दुकानामध्ये भरपूरशा अशा ठिकाणी कामं करणारे आहेत की प्रत्येक फील्डमधली मुलं आहेत आणि त्या फील्डमधली मुलं स्वतःचं कमाई करून ह्या हेल्पलाईन टीममध्ये स्वखुशीने जॉईन आहेत। आज हेल्पलाईन टीमने गेल्या 2 वर्षात तब्बल 2000हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत। आता ज्या अपघाती लोकांचं म्हणण्यापेक्षा अपघातीग्रस्तांना प्राण वाचवण्याचं ही हेल्पलाईन टीम सांगलीमध्ये करत आहे। आणि जी हेल्पलाईन ही चालू झाली 2 वर्षापूर्वी
आणि 2 वर्षापूर्वी चालू झाल्यानंतर नाही किमान एका वर्षातच 780 लोकांना वाचवलेली टीम आत्ता ह्या 2 वर्षात 2200च्या वरती आत्ता एक रेशो काढायचा लागणार आहे की 2280 लोकांच्या वरती आपण प्राण वाचवलेला आहे। एवढंच नव्हे तर सांगली जिल्हा प्रशासनानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत या टीमचा समावेश केलाय। जिल्ह्यात कुठेही अपघात झाला किंवा नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी लोकां मदतीसाठी येताना थोडा हेजिटेट होतात। इस्पेशली अपघातांच्या केसेसमध्ये लोक पुढे जनरली मदत करायला येत नाही, परंतु हे श्री बसवराज हिरेमठ यांची टीम आणि हेल्पलाईन यांचे मार्फत मागची 2 वर्षात जवळपास असे 2000 लोकांना अपघात स्थळापासून हॉस्पिटलला नेऊन त्यांचे जीव वाचवता आले। त्यांनी हे केलेलं योगदान जिल्ह्यासाठी मोठा आहे, लोकांसाठी मोठा आहे। आज मितीला बसवराज आणि त्यांच्या हेल्पलाईनची टीम म्हणजे एक वरदान ठरलाय। समाजातल्या अजून काही अनन्य व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।